चाळीसगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दिनांक एप्रिल 30 रोजी पार पडली। या सभेच्या विषयपत्रिकेतील विषय क्रमांक 41 अंतर्गत शहरात संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा प्रस्ताव होता। या विषयावर सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले। विरोधी गटातील नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनी चर्चेत सहभागी होत स्मारकाला मंजुरी देण्यापूर्वी जागेची पाहणी करण्याचा आग्रह धरला। मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा संत सेवालाल महाराज स्मारकाला विरोध असल्याची नोंद करत पाशवी बहुमताच्या जोरावर हा विषय चर्चेविना मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला। नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेत नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी संत सेवालाल महाराज स्मारकाबाबत अधिक माहिती दिली। विषय आजच्या पत्रकार परिषदेचा मूळ विषय असा होता की कालच्या अजेंड्यावरील विषय क्रमांक 41 संत सेवालाल महाराज यांचा बस स्टँड परिसरात स्मारक होण्याच्या संदर्भातला विषय होता। मुळात या संदर्भात यापूर्वी या संत सेवालाल महाराज नागद रोड चौफुलीला ठराव झालेला आहे। त्या संदर्भात 1 कोटीचं नफा फंडातलं टेंडर झालेलं आहे आणि 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी यांच्या संदर्भात आदरणीय आमदार मंगेश चव्हाण व आदरणीय नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांचं मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाकडून सत्कारही झाला। मग जर एवढी प्रक्रिया झाली होती त्यानंतर नेमकं काय टेक्निकल अडचणी आल्या त्या आज नगरपालिकेला न सांगता अचानक काही ठराविक बंजारा समाजातील नेत्यांच्या मागणीवरून काल विषय घेतला गेला असं सांगण्यात आलं। मुळात काही ठराविक लोकप्रतिनिधी किंवा समाजाचे पुढारी म्हणजे समाज होऊ शकत नाही। दुर्दैवाने बंजारा समाजाचं नेतृत्व करणारं सभागृहात कोणी नाही आणि म्हणून प्रामुख्याने बंजारा समाजाची बाजू घेणं किंवा नेतृत्व करणं ही आमचं म्हणजे आमचे अभिषेक दादा असतील, आदरणीय दीपक दादा गटनेते असतील, आदरणीय राजू अण्णा असतील, या समवेत सगळे नगरसेवक आम्ही प्रामुख्याने योग्य पद्धतीचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही सुद्धा आग्रही आहे। परंतु या समाजाला वेठीस धरून फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी मागची प्रक्रिया पूर्ण न करता काल ज्या पद्धतीने विषय घेऊन आणि पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला त्यासाठी खूप मोठ्या अडचणी आहेत। त्यांनी जो बस स्टँड परिसर सांगितला तर अभियंताला त्या संदर्भातली जागा निश्चित सांगता आली नाही। 2-3 प्रकारच्या जागा सांगतात। त्या ठिकाणी त्या परिसरात संत सेवालाल महाराजांचं स्मारक उभं करताना समाजाला व आम्हाला अपेक्षित असलेलं कुठलंही थोर पुरुष असेल, कुठलाही संत असतील यांचं स्मारक किंवा स्मृतीस्थळ जेव्हा आपण उभारतो त्याचं पावित्र्य राखणं हे महत्वाचं असतं। आणि जर चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडल्या तर येणाऱ्या काळात दुर्दैवी घटना घडू शकते, त्यांच्या थोर संतांचा अपमान होऊ शकतो। आणि म्हणून काल त्या परिसरात ज्या पद्धतीने संत सेवालाल महाराज हे अहिंसावादी होते, व्यसन मुक्त करण्याच्या संदर्भात ते प्रबोधन करायचे आणि बस स्टँडच्या परिसरात आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की तिथे पशु पक्षी यांचं मोठ्या प्रमाणात मांसाहार विक्री आहे आणि तिथूनच 50 फुटाच्या अंतरावर एक देशी दारूचा अड्डा आहे आणि त्या परिसरात कायम सदैव बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या व्यसनाधीन लोक तरुण त्या परिसरात आपल्याला आढळतात। आणि म्हणून येणाऱ्या काळात त्या ठिकाणी जर ते स्मारक झालं तर ते संत पुरुषांचं आव्हान होईल। याकरता आम्ही काल आग्रह केला होता की आपण आधी जागा निश्चित करा, योग्य जागा असेल तर आपण एक भव्य स्मारकाचं नियोजन करू। परंतु त्यांच्या बहुमताच्या जोरावर आणि आम्हाला काहीतरी फक्त दाखवायचंय समाजासाठी या हेतूने फक्त राजकारण करण्याच्या हेतूने समाजातील काही घटकांना सोबत घेऊन चुकीच्या पद्धतीने काल ठराव मंजूर केला व ते आमचा विरोध नोंदवून घ्या, विरोधकांचा विरोध नोंदवून घ्या अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी मांडवत होते। त्यामुळे आम्हाला आज या पत्रकार परिषदेतून फक्त एक संदेश असा द्यायचा होता की आमचा कुठल्याही स्मारकाला विरोध नाही। संत सेवालाल महाराज यांचं एक चांगलं स्मारक चाळीसगाव शहरात झालं पाहिजे, कारण की तालुक्यात बंजारा समाज हा बहुसंख्य आहे आणि हा समाज कष्टकरी समाज आहे आणि म्हणून जबाबदारीने त्या संत महंतांचं एक चांगलं स्मारक होणं अपेक्षित आहे। पण त्यासाठी योग्य जागा ही निश्चित केली पाहिजे होती आणि नंतर ठराव केला पाहिजे होता। आणि म्हणून आमची काल सर्व नगरसेवकांच्या सहीने एक आम्ही निवेदन दिलेलं आहे की आधी जागा निश्चित करा आणि ती सुरक्षित असेल तर त्या ठिकाणी भव्य स्मारक करूया